कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर नगर परिषदेच्या प्रथम महिला लोकनियुक्त नगराध्यक्षा वैशाली निलेश माने यांनी पदग्रहण करताच पालिकेतून नगराध्यक्षा म्हणून मिळणारे मानधन समाजोपयोगी कामासाठी खर्च करणार असून पालिकेच्या सुखसुविधांचा त्याग करत असल्याचे जाहीर केले। या माध्यमातून त्यांनी रहिमतपूरच्या राजकारणात समाजकारणाचा नवा पायंडा घालून दिला आहे। यावेळी बोलताना युवा नेते निलेश माने म्हणाले, आज मी व आमच्या संपूर्ण पार्टीने भारतीय जनता पार्टीमध्येच्या चिन्हावर निवडून आलेल्या सर्व उमेदवारांनी व अध्यक्षांनी पदग्रहण सोहळा संपन्न झाला। पदग्रहण सोहळ्यासाठी उपस्थित कराड उत्तरचे लाडके आमदार आदरणीय श्री मनोहरदादा घोरपडे, तसेच सातारा जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख दर्शीलदादा कदम आणि आमच्या महिला परिषदेच्या उपाध्यक्षा व रहिमतपूर शहर भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षा आदरणीय सौ चित्रलेखा माने कदम ताईसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये आमचा पदग्रहण सोहळा आज संपन्न झाला। या पदग्रहण सोहळ्यानिमित्त आज आमच्या पहिल्याच दिवशी मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो की शहरामध्ये 12 ऑगस्ट 1975 साली जी लोक शहरामध्ये सफाई कामगार म्हणून काम करत होते, म्हणजे ते कुठल्याही जाती धर्माचे असोत, पूर्वी लाडेपागा कमिटीनुसार काही ठराविक कास्टला त्याचा बेनिफिट येत होता। आता 2024ला जो शासन निर्णय झाला आहे, कोर्टाच्या आदेशातून जो शासन निर्णय झाला आहे, त्या आदेशानुसार सर्व जाती धर्मातील लोकांना जे कोणी 12 ऑगस्ट 1975 साली किंवा त्याच्यापूर्वी सफाई कर्मचारी म्हणून ज्यांनी काम केले त्याच्या सगळ्या वारसांना त्या सगळ्या वारसांना शासन दरबारी त्यांचा प्रस्ताव तयार करून शासन दरबारी नोकरी करण्याकरता पाठपुरावा करणार आहोत। शासन निर्णयाचा आधार घेऊन आम्ही सगळं करणार आहोत। त्यासाठी आम्ही 1975 सालचा रेकॉर्ड शोधून त्यावेळी जी लोक मस्टरवर ज्यांनी काम केलं असेल, हजेरीवर ज्यांनी काम केलं असेल, भले एक दिवस जरी काम केलं असेल, तर त्याच्या सगळ्या वारसांना इथं नगरपालिकेमध्ये वर्ग 4च्या सफाई कामगार म्हणून जागा मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असेल। तसेच आज आम्ही असं घोषित केलं की अध्यक्षांना जे मानधन मिळणार असतं ते मानधन आमच्या कुठल्याही वैयक्तिक कारणासाठी न खर्च करता ते मानधन नियमितपणे समाज उपयोगी कामासाठी आम्ही खर्च करू व समाजातील जे दुर्बल घटक आहेत त्यांना मदतीचा हात आम्ही आमच्या या माध्यमातून देऊ, असं मी ग्वाही देतो। आणि नगरपालिकेच्या कुठल्याही व्यक्तिगत कामासाठी कुठल्याही सुखसुविधांचा आम्ही लाभ घेणार नाही। धन्यवाद।